करायला मला आता कुठे बस झालं लय दिवस सहन केलं तुझं तुला जिकडे राहायचं तिकडे राह नुसते घरात बसून राहायची तिला थोडी मदत पण करता येत नाही काही नाही आज कुठं आता पाहुण्या रावळ्याच्या दारात तरी जाऊ पाहुण्या रावळ्याच्या दारात जाणे तर रस्त्यावर जा एखाद्या मंदिरात राहणे तर आश्रमात मला काही सांगू नको कळलं का लय सहन केलं तुझं लय ऐकलं आम्ही आजपर्यंत मी तुला आता लहानपणापासून त्या हातातल्या फोडासारखं उपकार नाही केले सगळेच जण करते ते जगातले सगळे आई बाप करते कळलं का नाटक नका दाखवता तुम्ही आम्हाला बदल आता आणि आता आमच्या आयुष्यात विष नका कालू बरं अगं कुठली तरी आई अशी लेकाच्या संसारात विष घालेल का काय करते तू दुसरं काय केलं सांग ना आणि बदल आम्ही सांभाळून इतके दिवस अरे एवढे मोठं मी प्रॉपर्टी कमेले होते ना मला कुठं बी एका कोपऱ्याला जागा नाही जागा बिगा काही नाही इथं चल बरं बस झालं चल. नाही नाही इथं नको अजिबात नाही नाही राहायचं तुझं बाथरूमच्या कडे नाही नाही अजिबात नाही चालणार ते तुला जिकडे राहायचं तिकडे राहायचं चल 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 बस झालं अरे दादा ए दादा हा तायडे तू कस का रडायला काय झालं तुला ए थांब थांब सांगतो रडायला काय झालं तुला हा माझ्या लेकाने सुनाने मला बाहेर काढले कुठं काय अरे का मूर्ख निघाली ती आवलात हा मी तुला म्हणत होतो तायडे की समोरचं ताट दे पण बसायचा पाठ देऊ नको पण तू ऐकलं नाही माझा लेख माझा लेख माझा लेख सगळं त्याच्या नावावर करून टाकलं पाहिलंच ना आता हे रात्री कुठे होतीस अगं मग रात्रीच यायचं ना तू शेजारी काय थांबलं हा बघ तू काही काळजी नको करू तुझा भाऊ जिवंत आहे अजून तुला सांभाळायला मी समर्थ आहे काय काही काळजी नको करू हा काही खाल्लंस का हा रडू नकोस बरं कसं आहे माहिती का हे घर जसं माझं आहे तुझं पण घर आहे हा बरोबर आहे का नाही अगं वहिनीची चिंता नको तू करू मी आहे तिला मी सांगतो काय सांगायचे तू चल बरं आधी आतमध्ये तू चल आतमध्ये हा येईल ती आता थांब जरा हा बस तू अगं तू हळू बोल ना तुला काही कळतंय का काही अगं तू शांत बस मला बघ तू तू शांत बस तू तायडे ए तायडे अगं तायडे अगं थांब आपण काहीतरी मार्ग काढू तू तू काळजी नको मी बोलतो त्याशी थांब तुझ्या चांगल्या संसारामध्ये मला नको ढवळा करायला ठेवून घेऊ अगं काही काळजी नको करू मी तिला बोलतो तू शांत राहील जरा रडू नकोस तू शांत राह चल बरं घरात तू माझं नशीबच असं असेल तर रस्त्यावर भीक मागून खाईल कुठे बी राहील माझ्या लेकराने मला घराबाहेर काढलं तुझ्या घरात आपण मार्ग काढू त्याला काहीतरी बोलू काहीतरी मनात असेल ते होईल अगं माझं ऐक ना तू तुझ्या घरामध्ये दादा मी नाही बघू देत आता मला वहिनी बोलायला नाही अगं पण ऐक ना ए काय म्हणत नाही बघ या घरातून मी कुठं जाऊ आता मला जाऊ दे तिकडं जायचं तिकडं जायचं मी बोलतो तिला हा ऐक ना ए तायडे अगं मी बोलतो तिला काय करावं बाबा आता या अवघड आहे बाबा दादा 2 रुपये द्या ना मला दादा मला 5 रुपये द्या ना माझ्या पोराने मला बाहेर काढले घराच्या 2 रुपये द्या ना 5 रुपये द्या ना हो ताई द्या ना 2 रुपये द्या ना बाबा हे भैया 2 रुपये दे ना बाई या बाईला चिमटीला काय बाई चालणे आई ओ आई काय झालं हे काय केलं अगं माय घासायला गेले मग तिथं दगडावर ठेवलं होतं त्याच्या वरूनच खाली पडली बघ पण तुम्हाला नीट बघता नाही आलं का बाहेरचे भांडे असं फुडतोड करता का तर किती प्रमाणे घेऊन दिले त्यांनी आज मग चुकून झालं काय चुकून झालं तुमच्या भांड्याचं फेकून दिलं बोला कोण वाटत का पुढं मी तुमच्या कपडे पा आणि आपलंच घर आहे पडलं माझ्याकडून काय पडलं आता ते नीट होणार का कोण वर्तन कोण करतात बोलते नाही आता हळूहळू बोल काय हळूहळू जाऊ दे उद्या ऐकू मी काय करू मग तुम्ही मला सांगा का आता सगळ्याच्या लायकी होतं आणि इकडच्या लायकी होते अगं आणि इकडे मी नीट करून काय इकडे आणि इकडे करते तुमचे भांडे पडलेले गोड
हे काय चाललंय हो तिकडे? माझ्या यावर हात कस काय उघड शकते तू? हा अगं राहू दे काय आई, तुला मी लग्नाच्या आधी सांगितलं होतं ना, माझ्या आईसोबत उलट बोलले सुद्धा मला खपणार नाही. हे बघ, लग्नानंतर तू माझा आदर नाही केलास तरी एक वेळ चालेल, पण माझ्या आईचा अनादर झालेला मला कधीच खपणार नाही. तर तू कायम माझ्या आईचा आदर करावास. लग्नानंतर तुझ्या सगळ्या चुका माफ होतील. फक्त आईच्या बाबतीत मी काहीच माफ करू शकणार नाही तुला, आणि ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तू माझ्या यावर हात उचललास? तुला लग्नाच्या आधीच सांगितलं होतं ना मी, मला सगळ्यात जास्त महत्वाची माझी आई आहे. तुला ह्या 2 टिकल्याच्या भांड्यासाठी माझ्या यावर हात उचललास? उद्या तुझ्या आईकडून एखादं भांडं फुटल, तू असंच हात उचलणारस का तुझ्या आईवर? नाही आई, तू थांब. हिच्या आईबापाने ना हिच्यावर नीट संस्कार केलेले नाहीत. तुला तुझ्या आईबापाने दिलेले भांडे तयार आहेत ना माझ्या आईपेक्षा. तुला लग्नाच्या आधी मी किती वेळा सांगितलं होतं, माझी आई म्हणजे माझ्यासाठी देव आहे. हे घे तुझं भांड. तू एक काम करायचं, हे भांड घ्यायचं, ते सगळे भांडे गोळा कर तुझ्या आईबापाने दिलेले, आणि तासाच्यात माझं घर रिकामं करायचं. नाही नाही, मला काहीच ऐकायचं नाही, आणि तुझं काही चुकलेलं नाही. नाही नाही, तुझं काही चुकलेलं नाही. तू आता काय करायचं, आईबापाने दिलेले भांडे घ्यायचे, तुझ्या वस्तू सगळ्या घ्यायच्या, आणि माझं घर रिकामं करायचं. खरं चुकलं, काय चुकलेलं बिकलेलं नाही. रागाच्या भरात चुकून अरे असला कसला राग आहे? नाही नाही, मला नकोच आहे, मला नकोच आहे ही गोष्ट. मी संदेश देऊ शकत नाही तुला परत. तुला मी काय सांगितलं तुला लग्नाच्या आधी, तुझ्या 100 चुका माफ आहेत, पण माझ्या आईची रिस्पेक्ट केली पाहिजे, आणि ही तुझी पहिली आणि शेवटची चूक आहे. मला तुला संधी द्यायची नाही, मला हे नाते कंटिन्यू करायचं नाही. तू भांडे उचलायचे, तुझ्या आईबापाने दिलेल्या वस्तू उचलायच्या, आणि सरळ निघायचं. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जसं मी लग्नाच्या आधी सांगितलं होतं, आता आपली भेट ना डायरेक्ट कोर्टात होईल. ऐका ना, खोटं पुढं चुकलं माझं. नाही नाही नाही, तुझं नाही चुकलं, माझं चुकलं, माझं. नका ना हाणू घे, चल, चुकलं. मला तुझं काळं तोंड बघायचं नाही. तू भांडे घे, तुझे भांडे घे, सगळ्या वस्तू घे आणि निघायचं. चल, तोंड काळा कर, चल, दिसू नको परत तिकडं. सासूबाई, झालं स्वयंपाक? हो झालं. बरं, एवढं किचन आवरून घ्या, आणि ते बाहेर भांडी तेवढं घासा. बरं. आणि हा, ते थोडेसे कपडे पण पडले, तेवढं धुवून टाका प्लीज. टाकते की. म्हणाले कसं तरी उडाले आज. काय नशिबाला आहे. मला वाटलं की लोक मला 4 रोज बसून ठेवीन येतं आणलं, तर आता हे धुणं भांडण मलाच करायचं असेल. सासूबाई, हा, अहो झालं का काम? झालं अगं, धुणं धुवून टाकलं, भांडे घासले, किचन पुसलं, सगळं झालं बघ. थकवा आलाय गे. माझे लई पाय दुख राहिले. हा, पाय दुखताय खूप, काय माहिती काय झालंय सकाळपासून. सासूबाई कसं तरी राहिले. मग थोडीशी पाय दाबून देता का? हो देते की. हा, असे कर माय थोडी. बरं वाटते बघा आता कसं. आण टाकतीस का थोडं? नाही कसं हे काय बघायला लागलोय मी? काय रे? अगं पाय दाबायला का काय तुझी ती? आणि काय ग हे बैल कुठे तुझा? हे शिकलो तुझ्या माई बापानं सासूकडून पाय दाबवून घ्यायचे? हा नाही, थोडं माया, हे माया, हा मामा. इकडे बर तू. अरे काय बघायलो काय मी? हा, अरे अर्धी राहील नाही माझी बहीण. काय केलं काय तुम्ही असं? आणि महिन्यापूर्वी काय म्हणलं तू? मामा जमीन विकू द्या, वाडा विकू द्या. तर मी काय म्हणते, आपण ना तो फ्लॅट घेऊ. अहो 45 लाखाचा आहे फक्त. 45 लाख म्हणजे काय, तुला कमी किंमत वाटली का? हा, अहो जाऊ द्या ना, तुम्ही पैशाला काय एवढं पाव राहिले. अहो तुम्हाला माहिती आहे का, तिथे किचन एकदम सेपरेट आहे, हॉल आहे, परत बाथरूम बिथरूम बेडरूम सेपरेट. अगं तुझं सगळं खरं आहे, पण एवढे 45 लाख रुपये कुठून आणायचे? त्यात एवढं काय विचार करायचा? मग आपल्या गावाला आहे ना घर आणि जमीन. मग
मग काय आपण ती गावाची जमीन आणि घर विकून टाकू, पैसे भेटते ना आपल्याला. तुला वाटतं आई विकू देईल लगेच लगेच? आईचं काय एवढं, तसं आहे गावाला काय राहिले हो, आईला घेऊन यायचं इकडे आपल्याकडं, आपण सांभाळू ना. आपण कायसाठी? बरं मला वाटतं आपण ना तो फ्लॅट घेतला पाहिजे. असं मला पण बरं वाटत ना, खूप असं राहायचं आपण. आणि तसं गावाला कुठं आपण जातोय, आहे का नाही? ठीक आहे, मग मी आजच जातो, हा. बघतो तिकडचं काय जागेचं आणि घराचं. मग आईला पण आपल्याकडे घेऊन. हा, घेऊन या आपल्याकडे. ठीक आहे, चला ये आई. अगे पायल, अगं बघ आई आली. कुठे गेली आता? आले. बरं आहे का? लय दिवसाला आले ना, तर म्हणलं आता सोबत मला राहायला भेटल. बरं झालं, घे इकडे पेशी. आई जरा एक ग्लास पाणी घेऊन ये ना. आणि लय दिवस झाले तुझ्या हातचा चहाच नाही केला, थोडा चहा पण करून आणा. माझ्यासाठी पण घेऊन ये चहा. इथं काय आईला चांगलं सुखात ठेवतो म्हणून म्हणला होता का नाही तू? तसं नाही मामा. आम्ही तसं नाही, मग काय समज? हा, हे काय पाहिलं तुझी बायको तिथं टेकून बसली टाक्याला, ती पाय दाबायला लागली. हा, तुला माहित नाही का गावात तुझ्या आईला मान कसा होता ते? अगं चांगली गावात पाटली होती, फार मोल करीन घेऊन टाकली तुम्ही. 4 माणसं नुसते झुलत होते तिच्या समोर. हा, आणि काय ग फार म्हणली होतीस मला तू, ह्याव करीन त्याव करीन, आनंदात ठेवीन, अमुक करीन. हा, आणि तू रे बाईला खाली काय बघतोस? माझ्याकडे पण करा. अगं ज्यांना माया नाहीत ना, त्यांना किंमत विचार माहिती काय असते ते. अगं ह्यांना देवाच्या कृपेनं आईचं छत्र आहे, ह्यांना किंमत करणं होय नाही. अरे ज्याची आई गेली ना त्याला विचारा त्याची किंमत काय असते ते. बघा रे, चल तायडे, तू माझा ऐक, तू बॅग घे आणि भर बॅग चल माझ्यावर. माझून तुझा भाऊ जिवंत आहे, मी सांभाळतो तिला. अरे तुम्हाला एक आई जर झाली, लाज वाटायला पाहिजे. आणि बैलासारखा नुसतं उभा राहिला. आणि काय गे, तुझ्या भावाच्या बायकोचे पाहिजे तुझ्या आईला दाबले, तुला बरं वाटेल का? हा, आणि मला तर मोठे वादे केले तू. मी सासूबाईला आनंदात ठेवलं, असं करील तसं करील, याव करीन त्याव करीन, आणि बोल करीन कोण टाकली तुम्ही तिची पाप. चल ग ताईडे, तू काय बघत बसलीस? मामा हा, तुझं काही ऐकणार नाही. मामा 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 काय करायचं नाही. चल ताईडे, ती पिशवी घे, चल बसा तुम्ही दोघच जण. आई काय झालं? कामधंद्याचा पत्ता नाही इथं, पैशाची पण चणचण चालू आहे. तू एक काम कर बरं, मामाकडे जा, तुझा काही हिस्सा असेल तो घेऊन ये. काय बोलतोस, तुला कळतंय का? मामा कशात कधी कमी पडला? एवढं मला लहानाचं मोठं केलं. जेव्हा मी 3रीत शिकत होते तेव्हा माझे आई बापा मेलेले, तुझे आजी आजोबा. आज एवढं मोठं शिक्षण केलं, माझं लग्न करून दिलं, इकडं तिकडं स्थळ बघायला फिरला. कशात कमी पडलंय? लग्न मोठं गाव जेवण देऊन माझं थाटात लावून दिलं. इथपर्यंत आणले ना मला. तो नव्हता करणार तर मग काय गावचे लोक येणार होते का करायला? केलं तर काही त्यांनी उपकार नाही केले, कळलं का? उपकाराची भाषा करू नको. कळतंय ना तू कोणासोबत बोलतोस तर? कळतंय मला, काय चुकीचं बोलतोय मी? फक्त तुझ्या वाट्याचा हिस्सा घेऊन ये म्हटलं तुला. मला माझ्या हिस्सा घ्यायचा नाही भावाकडून. माझ्या वाट्याचा मला कसलाच हिस्सा आणायचा नाही. मला कशात कमी पडतो? मी दिवाळीला गेले तर तुला कधी कमी पडला? मग त्या कपड्याला हात लावला तर घेतो ना, मला पण म्हणेन तसे कपडे घेतो ना. हा, अरे तुझ्या बापाचे कपडे करून पाठवतो ना माझा भाऊ. करतो काही उपकार करत नाही तो, कळलं का? आजी आजोबाची एवढी मोठी प्रॉपर्टी घेऊन बसलाय, मलाही खातोय तिथं बसून, आणि थोडस दिले त्याला काही कमी नाही पडत, कळलं का? उपकार नाही करत तो आमच्यावरती. अरे कामाला जा ना तू. तिकडच्या प्रॉपर्टीवर कशाला तुझा डोळा ठेवतोस रे? अरे काम धंदे नाही म्हणूनच तुला सांगतोय, जाऊन थोडस त्याच्याकडनं तुझ्या वाट्याचा हिस्सा आणलं तर काही कमी नाही पडणार त्याला. 50 एकर शेती, त्याच्यातली 25 एकर तुझ्या नावावर पाहिजे होती. आई बापाच्या सगळ्या प्रॉपर्टी मध्ये ना मुलीचा पण तेवढाच हिस्सा असतो. त्याच्यामुळे तसं बघायला गेलं ना, 50 एकर जमिनीमध्ये तुझी 25 एकर पाहिजे. अरे ज्या मुलींना आई बाप किंवा भाऊ सांभाळत नाहीत ना, त्या बायका तिथं हिस्सा मागायला जातात. मला कशात कमी पडतो माझा भाऊ? आज मला घ्यायला यायचं झालं तर गाडी घेऊन भाचा येतो ना माझा. आणि हिस्सा घेऊन ये म्हणून बात करायला लागला. ते काय मला माहित नाहीये. फक्त जमीनच नाही
तर तो पुण्यातला जो प्लॉट आहे ना तो पण पाहिजे, त्याच्यातला पण अर्धा हिस्सा पाहिजे. उगाच माझं डोकं हलवू नको आता तू. भावाच्या प्रॉपर्टीत मला कसलाही डोळा नाही आणि मला घ्यायचं पण नाही. डोळा नाही म्हणजे काय? अगं तुझ्या हक्काच मागायला सांगतोय, आणि जे त्याचं आहे ना ते तुझं पण आहे, आणि जे तुझं आहे ना ते आमचं पण आहे, कळलं का? म्हणून तुला सांगतोय त्याच्याकडून हिस्सा माग. आता चणचण चालू आहे पैशाची, त्याच्याकडून थोडंफार आणलं ना तर घर काहीतरी व्यवस्थित चालणार आहे, म्हणून सांगतोय तुला. आई तुला शेवटचं विचारतोय, तू हिस्सा आणणार आहे की नाही? नाही आणणार. नाही आणणार? ते तुम्ही असं काय करते? तुम्हाला तुमच्या वाट्याचाच हिस्सा घ्यायला लावलाय मी. अगं बाई, पण मला कशात माझा भाऊ कमी पडतो? हा, तुला कशात कमी पडला? अहो हे बघा, तू जेव्हा छोटा होता ना तेव्हा मोठ्या मोठ्या तुझ्या शाळेच्या फीस माझ्या भावाने भरल्या. पण आज भावाचा पगार व्यवस्थित नव्हता तेव्हा. ते बस काय बोलते तुम्ही? आज आपले दिवस काय आले? येते का आपल्याला कोणी बघायला? आज आपल्याला खायला घरात खायला दाणे नाही, याला नोकरी नाही, कोणी येते का बघायला तुमचं काय चाललंय काय नाही? त्यामुळे तुम्ही ना तुमच्या वाट्याचा हिस्सा घेऊन आहे. मी का लोकांचा नाही सांगू राहिले, तिकडे तुमचा भाऊ तुमचा हिस्सा घेऊन किती मजेत राहू राहिलाय बरं. त्यामुळे इकडे बघा, तुम्ही ना तुमच्या वाट्याचा हिस्सा घेऊन या. ही आहे पेशवी. जोपर्यंत तू हिस्सा आणणार नाही ना तोपर्यंत घरात पाय ठेवायचं नाही. तुझ्या भावाकडे राह, नाही जिकडे राहायचं तिकडे राह. तुला कळतंय ना तू कोणासोबत बोलतोस तर? कळतंय, चांगलं कळतंय. आता मला कळलं का? स्वतःच्या मुलाबाळांची काळजी नाही तुला, पैशाची चणचण चालू आहे, काम धंदा नाहीये. तुझ्या भावाकडून फक्त तुझ्या वाट्याचा हिस्सा आणायला लावला, ते सुद्धा तुला आणता येत नाहीये. नाही जमत ना? जा मग, जिकडे राहायचं तिकडे राहा. चल.